वळूया पुढल्या बातमीकडे. धनत्रयोदशी हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी दिवशी साजरा केला जातो. याला धनत्रयोदशी आणि धन्वंतरी त्रयोदशी असंही म्हणतात. धन्वंतरी जे आहे ते आमच्या आरोग्याचे आणि आयुर्वेद आणि यजुर्वेदमध्ये ज्यांच्या महत्त्वाच्या मुख्य भाग असते असे प्रकारचे आमचे दैवत आहे आणि त्यांच्या धनत्रयोदशीला आम्ही पूजा करतो. ह्या निमित्ताने मी सर्व नाशिककर आहे, सर्व जण आहे जगात, सर्वांच्या आरोग्याची आणि त्याच्यासोबत सर्वांची चांगल्या आयुष्याची पण मनोकामना करतो. धन्वंतरीकडे हीच प्रार्थना आहे. धन्वंतरीने आपली प्रार्थना ऐकली की कोविड नंतर कुठचाही व्याधी नाही आला आणि मुळात म्हणजे भारतात तर त्याला सवयच झाली आणि त्यामुळे आज या धन्वंतरीचं प्रतीक आपल्याला खूप विश्वभर पाहायला मिळतं. आज आम्हाला पुन्हा एकदा धन्वंतरीची ही प्रार्थना करताना समस्त वैद्यक व्यवसायाला खूप आनंद आणि अभिमान आहोत की आपण धन्वंतरीचे सुपुत्र आहोत आणि धन्वंतरीच्या आशीर्वादाने आपण आपलं आरोग्य राखतो.